नमस्कार, मी आर.जे. श्रेयस. माझा आवाज आहे तेवढा की शेवटपर्यंत पोहोचू शकतो ना. तर आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इथे अमराठी कोणी आहे का ज्यांना मराठी बोलायला समजत नाही असं कोणी आहे? शक्यता कमी, कारण इथनच दिलं की मराठी भाषेविषयी आपण बोलणार त्यामुळे सगळे मराठी आहेत असं धरून चालतं, बरोबर ना? वा, माझा आवडतं. बरं, शक्यतो पुढेच बसा. काय उगाचच आवाजाला ताण द्यायची आपल्याला काही गरज नाही. आपल्याकडे खूप छान संधी आहे बोलायची. तर मुळात तुम्ही सगळे जर्नलिझम मध्ये आहे, बरोबर? कितवं वर्ष? फर्स्ट इयर आहे. मास्टर्स किती वर्षाचा कोर्स आहे? डिग्री 3. बरं, डिग्रीला किती जण? अच्छा, आणि मास्टर्स ऑलमोस्ट सेम आहे. गुड. सकाळपासून काय काय लेक्चर झाले तुम्हाला काय कळलं विचारतो? काय एक्सटर्नल लेक्चर म्हणलं की फार मजा असते. मी काय करायचं मला खूप चांगलं आठवतं, त्याच्यामुळे मी काय त्याच्यात जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कागद फिरलाय ना? हो, जरुरी आहे. हा, आणि इथे बोलायची काय म्हणतात त्याला, मुभा मला आहे. कमी जास्त एक्स्ट्रा तिन्ही बोल, बरोबर ना? तशीच ती तुम्हाला पण बोला. काय खूप सुंदर गोष्ट आता नांदी सांगितली, मला खूप आवडलं ते वाक्य की भाषा ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि माध्यमाची भाषा ही वेगळी असते, ती असायला हवी असं मला पर्सनली वाटतं. कारण काय, आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना, विशेषतः मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना हा एक फार न्यूनगंड कम मूर्खपणाचा मास असं मी स्पष्ट वाक्य वापरतो की आम्ही असेच बोलतो, तुम्हाला काय करायचं? आम्हाला नाही बरं पडत. बरं, तुम्हाला पडणारच नाहीये, तुमच्या बँक अकाउंटला पडणार, उभंच करत नाही. मग ह्याचा राग येणं, वाईट वाटणं, धुसफुसणं ह्यापेक्षा शिका ना, शिका. मी पण तुमच्यातलाच होतो. मी काय चंद्रावरून आलेलो नाही, पुण्यावरून तर त्याहून नाही. हा पकडत होतो. तर मजा ही बघा की पुण्याचं म्हणलं की आपलं ते एक खोच आहे ना, पुण्याला नावं ठेवणं. जसं गांधीजींना नाव ठेवणं एक स्टाईल आहे, ट्रेंड आहे. ट्रेंड इज ओव्हर. तसंच पुण्याला नाव ठेवणं हा पण एक ट्रेंड आहे. पण पुण्यातली बोलली जाणारी भाषा असं काहीही नाहीये. देयर इज नथिंग कॉल्ड एज पुणेरी. ती योग्य व्याकरणाधिष्ठित भाषा आहे. पण आपल्यापैकी काही मित्र, तुम्ही इफ यू डोंट माइंड या बाजूला येऊ शकाल का? म्हणजे काय जरा स्पॅन कमी होईल, बोलायला बरं पडेल. काय आम्हाला रिकामे बोलून बसून बोलायची सवय असते, एवढे लोक पाहिले की आम्हाला धड पडेल असं तुम्हाला वाटलं असेल. मी 70,000 करोड पण हँडल केलं. पुढे बसा, ठीक आहे, प्रश्न विचारणार नाही. पुढे बसा. या, तर महत्त्वाचा मुद्दा हा की रेडिओ हा विषय असा आहे की जो मी बाय चॉईस आलेलो आहे. त्यामुळे रेडिओचं शास्त्रशुद्ध शिक्षण वगैरे मी काही घेतलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की रेडिओमध्ये मी आगंतुक नसून आमंत्रित असल्यासारखं वागतो. काय कळलंय? थँक्यू, चेहरे सांगतात. तर मुद्दा हा आहे, आरजे कोणाकोणाला व्हायचंय? बाय द वे, व्हायला आवडेल नाही, व्हायचं आहे. व्हॉइस इंडस्ट्री मध्ये जायचं, आरजे नाही. आरजेच व्हायचंय, त्याच्यासाठी मास मीडियाला ऍडमिशन घेतली. नक्की बघा, नाही ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून विचारतो. त्याच्यासाठी रेडिओतच काम करायचंय है ना. तुला टीव्हीने ऑफर दिली तरी रेडिओतच काम करायचं. व्हेरी गुड, क्लॅप फॉर अस. व्हेरी गुड. ह्याचं कारण काय नाही, तर मी रेडिओचं ज्ञान द्यायला काय मला खूप आवडतं. ते काय फार सोपं असतं, पण त्रास होतो नंतर. ज्या पद्धतीची लोक आज आम्ही बघतो रेडिओ क्षेत्रात काम करताना, त्याचा फार मनस्वी त्रास होतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की भाषेवरती प्रेम नसणं
किंवा आपण जी भाषा वापरतो त्याला काय तुम्ही मिलेनियल लँग्वेज, जेनझी लँग्वेज, बीटा, गामा, थीटा, है ना? People take so high pride saying that I'm from Gen Z, I'm from Gen Beta. इंजिनिअरिंगच्या पोरांना विचारतात बीटा आणि गॅमा करता करता जी काय होते, आणि मी इंजिनियर म्हणून सांगतो, ठीक आहे? आणि महत्वाचा मुद्दा हाच आहे की साऊंड चेक झालाय की रेडिओमध्ये बोलत असताना खूप महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात की तुम्हाला ना भान असावं लागतं, त्यातही आपल्या भाषेचं. बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही जाणार नाही. आपल्याकडे खूप छान रेडिओ स्टेशन आहेत तुमच्याकडे. तुमच्या कॉलेजच्या रेडिओ स्टेशनला गेले तुम्ही? सगळेजण गेला? अभ्यासाचा भाग म्हणून की आवड म्हणून? पाहायला काय कुणी चूक बरोबर नसतं. मी रेडिओ शिकवायला आलेलो आहे. रेडिओ मला का आवडतो खरं सांगू का? सगळ्यात बेस्ट गोष्ट रेडिओची, त्यात चूक बरोबर काहीच नसतं. रेडिओ इज ऑल अबाउट परसेप्शन. तुला सगळ्यात जास्ती कुठला खायला पदार्थ आवडतो? मिठाई मधला सांग. गुलाबजाम आवडतो. तुला? गुलाबजामच आवडतो. तुला? कलाकंद आवडतो. आणि तुला? रबडी आवडते. हे बात इधर वजन बढ़ गया. चला, तर मुद्दा हा आहे, तर तुला गुलाबजाम आवडतो. तुला आपण असं म्हणूया सध्या की तुला गुलाबजाम आवडत नाही, अजिबात नाही. म्हणजे गुलाबजाम ताटात ठेवलं तुम्ही जेवणार नाही, आणि हा म्हणजे गुलाबजाम असल्याशिवाय मी जेवणार नाही, अशी परिस्थिती. एवढ्या दोन टोकाच्या भूमिका आहेत. गुलाबजाम वाईट आहे का? आवड आहे तुझी माझी, त्याला आवडतो, तुला आवडत नाही, समजलं? असंच रेडिओचा आहे. हा रेडिओचा सगळ्यात चांगला मुद्दा आहे असं मला पर्सनली वाटतं. रेडिओ इज ऑल अबाउट परसेप्शन. आणि रेडिओचा सगळ्यात छान गोष्ट ज्याच्यासाठी मी रेडिओ आधी प्रचंड ऐकला, आणि मग रेडिओ काम करत असताना मला ते जाणवलं की हा मजा आहे, हे जमतंय आपल्याला थोडं बहुत. तर त्याची दोन महत्वाची कारण. एक, रेडिओ इज ऑल अबाउट सस्पेन्स. सुटली काय कारण म्हणजे एवढं नशीब नाही तुमचं. रेडिओची सगळ्यात आवडती गोष्ट आहे सस्पेन्स, बरोबर? आता सस्पेन्स जर का मी म्हणतोय तर काय वाटतं या शब्दावर? काय वाटतं? रेडिओ मध्ये सस्पेन्स खूप महत्वाचा. म्हणजे काय बाबा, तुला काय वाटतं? काय नाव मुली तुझं? भाविकाला काय वाटतं? म्हणजे गोष्ट आपल्याला माहित नसते ती कळते सगळं काही. मी रोज काय अणुबॉम्ब बनवायचं शास्त्र तर सांगत नाही, जे मलाही माहिती नाही, त्यालाही माहिती. मग व्हॉट इज अबाउट सस्पेन्स? बोल. अरे चूक बरोबर नाही, बोला. भाषेबद्दल बोलणार आहे. नवीन काहीतरी ऐकायला भेटतं, शिकायला भेटतं. ओके, क्वाइट नियर. बरोबर, भरपूर जवळ. तू ते म्हणतात यू शॉर्ट क्वाइट नियर. तुला काय वाटतं? तू मैं महंगा थोड़ी हूँ भाई, समझ नहीं मैं किसकी तरफ देख रहा हूँ, है ना? वो मतलब ये ऐसे पता चलता है कि अब आगे क्या होने वाला है, अब आगे क्या होने वाला है. हाँ, उस तरह से सस्पेंस क्रिएट करते हैं रेडियो में. ओके ज़्यादातर. ओके. हम गूढ़ कथा नहीं सुनाते रेडियो पे, है ना? आप सस्पेंस ये वर्ड एक्सप्लेन कर रहे हो. क्युरियोसिटी कायम राहिली पाहिजे प्रेक्षकांची. ओके, कूल. बाय द रेडिओ प्रेक्षक नसतो, ऑडियन्स. हां, शुअर. तर खूप बरोबर सांगताय तुम्ही, पण गंमत काय आहे, हा सगळा अर्थ सस्पेन्स या शब्दाचा आहे. पण रेडिओवरती पुढे काय येणार आहे हे माहित नाही आपल्याला, कुठलं गाणं लागणार आहे हे माहित नाही. कचा बॉसशी भांडून मी निघालो, डोका होते की आता उद्या याला भेटला की दाखवतो मी वगैरे. या झोन मधनं मी जेव्हा ऑफिसमधनं बाहेर पडतो आणि ये शाम मस्तानी मदहोश किए जाए लागले, मस्त बाई है ना, जिंदगी सेट आहे, बोल जाओ, है ना? ती मजा आहे रेडिओची. हे खूप छान शास्त्र आहे रेडिओ, आणि खूप मोठं शस्त्र पण आहे, हे लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्यात महत्वाचं आहे की रेडिओवरती दिसत नाही, त्यामुळे काही घालून का नाही कोणाला कळतंय. सो आई टेल यू द फॅक्ट कि रेडियो के माइक के पीछे आरजे नंगा होता है. द मोमेंट यू ट्राय टू फेक इट, असं पसरतो मी. खरं वाटत नाही, ट्राय करून बघा. ठीक आहे. तुझं काय नाव मित्र? विठ्ठल. 2 मिनिटं उभा राहशील का प्लीज? साधंच उभा राहा, पटेवर एक हात झोप. हा, तर आता विठ्ठल जेव्हा विठ्ठल मला सांग, पाकिस्तानची मॅच पाहिजे? बरं,
एक 2-5 मिनिटं सांग तू काय काय वाढलंस त्या मॅच. तुला जे आवडेल ते सांग. मराठीत सांग, हिंदीत सांग, तुला जे आवडेल ते सांग. शेवटचं बघितलं मी विचारलं कुठून पाहिजे. पाकिस्तान जिंकलं म्हणलंस तरी मला काही हरकत नाही. जनरल बोल तरी मला बोलतो काय हे ऐकायचं. इंडिया जिंकली. बरोबर. हा डायरेक्ट संपादकीय माणूस आहे. इंडियन जिंकला विषय संपला. बाकी खाली पत्रकारांनी लिहून काढा रे. असं नाही पाहिजे ना. बरं चल ठीक आहे, बस 2 मिनिटं. काय चूक बरोबर आहे. मॅच मध्ये गेला सर्व माहिती सर्व सांगितलं. बरं मग तुझा पगार त्याला देणार का नोकरीला? ज्याच्यात जास्तीत जास्त तुझा पगार त्याला देणार आहेस का? ते सांगितलं या क्लासमध्ये बोलायची एक्स्ट्रा बोलायची परमिशन फक्त मला आहे. जास्ती नाही बोलायचं है ना. हा मुद्दा काय आहे की हा बेसिक प्रॉब्लेम आहे आपल्या लोकांचा. हे असं मला खूपदा होतं. मी यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जातो, यांना सांगतो की सर आपल्याला हे बोलायचं, ह्या विषयी बोलायचं, तुम्हाला हे बोलायचं, हे प्रश्न असतील जनरल आपल्याला ह्या टॉपिक विषयी बोलायचं, तुम्हाला काय वाटेल ते ऍड करा. ओके सर, हा ओके. आपण लाईव्ह नाही आहोत, टेन्शन नाही घ्यायचं, एडिट करणार आहोत, ते चुकलं तर माझं चुकलं म्हणायचं आणि सुरू करायचं. हे बोलतो का होतं ना. का बरं का प्रॉब्लेम आहे आपल्याला? आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. चूक नाहीये. परत सांगतो, मी ह्यातनं गेलेलो आहे. विठ्ठल भाऊ, मी ह्यातनं गेलेलो आहे म्हणून सांगतो की आपण इतके कमाल लोक आहोत, पण हे आपल्याला पटतच नाही. आज पुण्याला म्हटल्या जे तुम्ही हसलात ना, आणि पुणेकर आपल्याला हसतात ना आपल्या भाषेला. पुण्यातल्या रेडिओ क्षेत्रातले टॉपचे 2 आरजे आपल्या शहरातले. आरजे सोनाली माझी क्लासमेट आहे, आरजे केदार जोशी सिटीचा हिरो पण आपल्या शहरातला आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? मी पण या शहरातला आहे, श्रुती या शहरातली आहे. कल्लाकार श्रुती जर का कोणाला माहिती असेल तर मग आहे. आपल्याला ते नाही वाटत की आपल्यात नाही किंवा आपल्यात आहे. बरोबर, ठीक आहे, तुम्हाला म्हणायचं ठीक आहे. जेवण आणि हा दिस इज यॉर्निंग फ्री क्लास. हा दाबायला बिंदास देऊ शकतो. हा कारण मला सवय, म्हणजे मी कुणाला न बघताच बोलण्याची सवय, त्यामुळे मी न बघितल्या जागा करत असतो. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की बोलत असताना भाषेचा तुम्ही काय वापर करता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. लहजा काय आहे तुमच्या बोलण्यातला, तुम्ही कुठले शब्द वापरता, कुठले शब्द प्रयोग करता. हे जड शब्द आम्हाला समजत नाही. जड म्हणजे काय असतं? अभिव्यक्ती शब्द 3.5 किलोचा तर नाही. आवड नाही. अर्थ माहित नसला की शब्द जड वाटायला इतकं सोपं आहे. बरोबर आहे की? मग तो अर्थ समजून घ्या, गुगल करा, किती सोपं आहे. अभिव्यक्ती या शब्दाचा अर्थ मला जेव्हा मॅडमने सांगितलं की तुम्हाला रेडिओची भाषा आणि अभिव्यक्ती काहीतरी वेगळं करायचं का, मग मी जरा गुगल करून पाहिलं काय प्रकट होणे, व्यक्त होणे वगैरे वगैरे तेच. म्हटलं हा अजून तरी तेच आहे. कारण इंग्रजी सारखं नाही मराठीचं. आमच्या वेळी फायनल असायची, आता फिनॉलही झालेली आहे. आमच्या वेळी फायनल होती. ठीक आहे. तर मुद्दा हा आहे की भाषा तुम्ही कुठली वापरा, ती प्रमाणबद्ध वापरायला हवी जेव्हा तुम्ही मास मीडियामध्ये काम करता. त्यामुळे आपल्याला ती लिबर्टी नाही. ती भावना पोचल्या ना. आता खूप छान आम्ही बोलत असताना मॅडमने सांगितलं की लघुग्रह लिहित असताना एकाने दीर्घ लिहिला होता. मग लघु नावात ना त्याच्या रस्व पाहिजे ना. रस्व म्हणजे कळला ना, पहिला दुसरा होतो. काय अवघड ठेवा. शिकण्याची तयारी असेल तर मजा आहे. आणि उलट मी म्हणतो ना, एका शब्दाला 100 पर्यायी शब्द ज्याला माहितीत ना त्याच्यासारखी मजाच नाही. म्हणजे मला तर खूप मजा येते. भाषा म्हणजे पुलंनी सांगितलेलं वाक्य मला तंतोतंत लागू पडतं की वर्गात मी आतोनात मार खाल्लाय फक्त बडबड करणे या विषयावर. आतोनात. मी हुशार नव्हतो का? होतो. मी मेरिट स्टुडंट होतो. इथे मी इंजिनिअरिंग डिस्टिंक्शन मध्ये पासआउट झालेलो आहे. IT मध्ये 5 वर्ष मॅनेजर म्हणून काम करून स्व इच्छेने रेडिओ क्षेत्रात आलेलो आहे. ठीक आहे. माझ्यापेक्षा अतिशय हुशार, तज्ञ, जहीन जिसे कहते हैं लोग आपके सामने आएंगे, आते रहेंगे. मी तज्ञ माणूस नाही. मी फक्त तुम्हाला आज एवढंच सांगायला आलेलो की मी तुमच्यातूनच पुढे आलेलो आहे. खूप सोपं आहे करण्यासाठी, खूप करण्यासारखं. सोपं नाही म्हणतात, करण्यासारखं. ठीक आहे. इच्छा असेल तर. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट भाषेचा न्यूनगंड काढून टाका. आणि काय वाटेल ते बोलत सुद्धा रीलवरती करतात तसं तर मला अजिबात नाही आवडत. इंस्टाग्राम वरती
तरी बरं असतं ते युट्यूब तर म्हणजे उच्छाद आहे, खूप वाईट आहे ते टिकणारं नाहीये. त्याच्यात करिअर ज्याला करायचं असेल ना तर मी आत्ताच सांगतो पोळी भाजी केंद्र सुरू करायची तयारी ठेवा. पुढे जाऊन खूप अवघड आहे, खूप अवघड आहे, ते करिअर होऊच शकत नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, परवा मी ह्याला गेलो होतो पुढारी न्यूजच्या ऑफिसला मुंबईमध्ये. बघितले कोणी ऑफिस ते? बरं, त्याचं वॉकिंग आलं होतं तुमच्याकडे शिकता. तर मी तिकडे गेलो होतो इंटरव्ह्यूसाठी आणि मी प्रचंड टरकलेलो. आणि तिथे सगळे येणार मास मीडियाची लोक, तुमच्यासारखी शिकलेली मुलं, हुशार मुलं, काही अनुभवी लोक. मी वॉकिंग गेलो होतो. मी रेडिओतला माणूस, टीव्हीसाठी जायचंय, उत्साह म्हणून अँकरसाठी मी तिथे गेलो होतो. आणि आय वॉज सो स्केअर्ड. मला घाम येत होतं त्या एसी मध्ये बसून सुद्धा, की मी काय बोलू या मुलांसोबत किंवा मी यांच्यासोबत कसं प्रेझेंट करू स्वतःला. मी तुम्हाला खोटं सांगत यार, खूप वाईट वाटलं मला की आपलीच पोरं 3-3 मिनिटात पुढे होती. मी खोटं नाही सांगत, माझ्यासमोर गेला बाजार 60 मुलं असतील, त्याच्यानंतर माझा नंबर होता. असं ढीग होता तिथे पोरांचा, त्यांना नोकरी हवी होती त्या चॅनलमध्ये. मी 10:30ला पोहोचलो होतो, मला वेळ दिली होती 10:30 डॉट हजर. माझ्यासमोर एवढी मुलं म्हणल्या, 60-70 मुलं आहेत तर आपल्याला किमान 3 तास तरी जाते बाबा आपला नंबर यायला. तरी 3 पॅनल्स बसलेले. येऊन गेली मी 11:30 वाजता आतमध्ये होतो. आतमध्ये आला बाहेर, आतमध्ये आला बाहेर. का घेतील आपल्याला नोकरीला? तुम्ही माध्यमांमध्ये जायचंय तुम्हाला, तर तुम्ही पहिले थोडं बहुत तरी प्रेझेंटेबल राहा. मी नाही म्हणत तुम्ही आरमानी आणि गुच्ची घालून जात, काही गरज नाही. साधं धोतर घालून जा, पण ते छान असावं. तुम्ही तुमच्या बाजूने चांगलं दिसायचा प्रयत्न करा. हर कोई विराट कोहली, अनुष्का शर्मा तो दिख ही नहीं सकता भैया, जरूरत भी नहीं दिखनी. पण तुम्ही काय प्रेझेंट करताय स्वतः? खूप छान तुम्हाला सांगतो की आपला सीव्ही जो असतो त्याला काय म्हणतो पाहिजे? सीव्हीचा लॉंग फॉर्म विचारला, शिवीचा नाही. करिक्युलम व्हायचाय असं काहीतरी फ्रेंच उच्चार आहे, मला येते. मुद्दा हा आहे, सीव्हीचा लॉंग फॉर्म पण असतो, हे मला खूप नंतर कळतं. ओके, तर गंमत हीच आहे बघा भाषेची. भाषा तुम्ही काय शिकताय, कशासाठी शिकताय, हे फार महत्वाचं आहे ना. मला प्रत्येक वेळी रेडिओ विषयी सांगताना हेच सांगायला आवडतं की आज बरं चला आपण थोडंसं आणखीन अलीकडनं सुरुवात करूया. मला 4-5 आर्जेसची नावं सांगू शकाल का? हा नाही, मी सोडत, मी आर्जे नाही. मी वाव क्या बात आहे. इथलंच पाहिजे असं नाही, कुठले सांगा. प्रेषित, वा वा वा, दादा ग्रेट. प्रसन्न नगरचा, बरोबर. निमी, हा निमिषा नाव आहे तुमच्याच कॉलेजची, खाली फोटो आहे की निमी. आणि अजून रौनक, क्या बात, बउआ कार्तिक, द ज्ञानी बाबा ऑफ रेडिओ है ना. श्रेयस झाला की मी आधी याला पण सांगितलं, तुम्हाला पण सांगतो, एक्स्ट्रा बोलायची परमिशन मला आहे. नवीन नावे नागपूरची मिरची मुरगा करून अर्चना आहे का, गुड बॉय. अजून राहुल्या आहे, बरोबर. श्रेया नागपूरची, ओके, मी नाही ऐकलं तिला. अजून अभिजित, हा अभिजित नावाचा काय, मलिष्का, हाँ नाउ यू टॉकिंग गाइस. लेकिन एक ने भी आमीन सैन जी का नाम नहीं लिया. आमीन सैन जी हमें पता नहीं, गरज नाही, माहिती असेल तर उत्तम आहे, नसेल माहिती तरी ठीक आहे. आमीन सयानी जी, ज्यांनी बिना का गीत माला नावाचा एक खूप सुंदर प्रोग्राम आपल्या आकाशवाणीवरती सुरू केला होता. आणि मग ते त्याची एक वेगळी स्टाईल होती बोलायची. ते वरुण धवनचं गाणं कुठलं रे, तम्मा तम्मा लोके रिमिक्स, त्याच्यात जे सुरुवातीला जे केलेलं आहे ना, दॅट इज आमीन सयानी. जी हाँ बहन और भाई, तो जो टोन होता ते तुमच्या आई वडिलांना माहिती आहे. त्यांना फक्त म्हणा आमीन सयानी किंवा बिना का गीत मला, त्यांना लगेच लक्षात येईल. आता ते आपण ऐकलंच नाही तर आपल्याला माहित असण्याचा काही संबंध नाही. पण जेव्हा आपण एक क्षेत्रात जरा खोलात उतरणार आहोत तरी थोडीशी माहिती घ्या, मजेदार गोष्ट. ठीक आहे. तर रेडिओ काय, प्रिंट काय, टीव्ही काय, भाषा प्रचंड महत्वाची आपल्यासाठी.
कारण काय माहिती का की लोक जेव्हा म्हणतात की अरे आमच्या भाषेला तुम्ही नाव काय ठेवता, तुम्ही बोलता तेच कशावर शुद्ध, आमचं का नाही शुद्ध. शुद्धचा प्रश्नच नाही, योग्यचा प्रश्न. जी भाषा छापली जाते पुस्तकात, हे आता मला दिलेलं जे पुस्तक आहे त्यानुसार बोलता यायलाच हवंय आपल्याला. त्याला पर्याय नाही. हा, तुम्ही बाहेर काही बोला, तुम्ही तुमच्या बॉसशी कुठल्याही भाषेत बोला, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडशी कुठल्याही भाषेत बोला, रील्स मध्ये काहीही बोला, पण जेव्हा तुम्ही मास मीडियामध्ये काम करताय ना, तुम्हाला ते यायलाच हवं. मकरंद अनासपुरे सरांना आपण कसे ओळखतो, त्यांचं ते तुझ्या मायला तुझ्या त्यांची ती स्टाईल आहे, पण ते अभिनेते आहेत. तुम्ही त्याच्याशी नॉर्मल बोललात ना, भीती वाटेल. एवढा हुशार माणूस, एवढा हुशार. संकर्षण कराडे त्यांच्याविषयी ऐकलं, ते पॉडकास्ट कोणी ऐकलं असेल तर प्लीज ऐका. इट्स अ मस्ट वॉच. वायफळ नावाचं काय म्हणतात त्याला तुम्ही, पॉडकास्ट. पॉडकास्टर आहे तो वायफळ. त्याच्यामध्ये संकर्षण कराडेची मुलाखत आहे. मला असं वाटतं मराठवाड्यातल्या प्रत्येक मुलाने ती ऐकावी. मी तर म्हणेन यांना की 2 तासाचा पॉडकास्ट लावा इथे. बॉस, तो माणूस म्हणजे संकर्षण कराडे आपल्या सगळ्यांसाठी एक बेंचमार्क आहे की काय होऊ शकतं मेहनत केली तर आणि तयारी असेल तर. आज तो माणूस ज्या प्रशांत दामलेंकडे एक स्वल्पविराम बोलताना सुद्धा चुकलेलं चालत नाही, लिहिताना सोडून नाही, बोलताना सुद्धा स्वल्पविराम जाणवला पाहिजे. त्या माणसाबरोबर तो जर का रोज काम करतोय, इमॅजिन त्यांनी किती रेंज स्वतःची वाढवली आहे आणि किती स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं आहे, किती स्वतःला समृद्ध केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण एकतर इच्छा, प्रचंड इच्छा की मला हे करायचंय, काय जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, आणि दुसरं प्रचंड प्रेम भाषेवर. पण आपलं माध्यमच ते नाही आलं. कल्पना काय आपला पेट वहीच भरणं मला आहे. ओके, सो मराठी भाषेविषयी थोडासा गैरसमज आहे लोकांचा की असं बोललं म्हणजेच बरोबर आहे किंवा ह्या टोन मध्येच बोललं तर बरोबर आहे. पुण्यातला कुठलाही माणूस असं बोलत नाही, त्यांना चिडवण्यासाठी असं बोलतात. कुठलाच पुणेरी माणूस असं बोलत नाही. पुण्यातली मुलगी ओळखण्याचं एकमेव सगळ्यात सोपं साधन, मुलांना लक्ष द्या, पुण्यातली मुलगी कशी ओळखायची, जी वाक्याची सुरुवात सो ऍक्च्युअली बेसिकली करते ती पुण्यातली. बिफोर मला फोन कराल तुम्ही जर काही चुकलो म्हणजे नॉर्मल विचारलं ना, म्हणजे डोंट टेक मी अदरवाईज. सपोज इथे कोणी मुलगी आहे, पुण्यातली, तिला मी जर काय काय नाव तुझं, ऍक्च्युली ना माझं नाव ऍक्च्युली नाव काय तुझं ऍक्च्युली असं किंवा बेसिकली आय टेल यू कशाला. फार विचित्र आहे आणि मजेदार पण. ठीक आहे, म्हणजे जोक सपाट, पण मला परत तेच म्हणायचं की आपली भाषा खूप कमाल आहे. बहिणाबाई चौधरी आहेत, शांता शेळके आहेत, ह्यांच्यावरती जर का तुम्हाला उद्या एखादा प्रोग्राम करायची वेळ आली तर विचार हो आपल्याला किती अभ्यास करायला, लय अभ्यास करायला. हा माणूस मला आवडलेला आहे, ये आग चाहिए भाई अंदर म्हणून सांगतो. अरे मग खरं सांगतो, म्हणजे काय आहे की त्रास होतो रे. म्हणजे आजकाल रेडिओवरती मी म्हणत नाही माझे शो ऐका, माझं पुढे चुकत असेल तर मला जरूर सांगा. मी चांगला बोलतो, काही गरज नाही सांगायची. तुम्हाला आवडलं, काहीच गरज नाही सांगायची. माझं चुकलं फोन करून शिव्या द्या, आवडेल मला. माझं चुकतं म्हणजे मी कितीतरी वर्ष आता मी व्हॉइस ओव्हर्स करतो. इंग्रजी भाषा काही माझी मातृभाषा नाही, पण मला भाषा म्हणून खूप आवडतं. तर मी खूप छान शिकलो बोलता बोलता की मी असं काहीतरी रेकॉर्ड करत होतो. सपोज मँगोज, ऑरेंजेस, ॲपल्स एक्सेट्रा असं मी काहीतरी म्हणतो. तर तिथे एक छोटीशी मुलगी होती, हार्डली 4th-5वीत असेल. तिचं एक काहीतरी सेशन होतं माझ्यानंतर. तर ती हसली आणि ती कशी कानात काहीतरी बोलून, मग तिची मैत्रीण ती पण हसायला लागली. मला कळलं मी काहीतरी माती केली. तर मग मी थांबवलं रेकॉर्डिंग. म्हटलं बाळ मला सांगशील का काय झालं तुला हसायला. तर ती घाबरली की अरे मला असं नाही सिरियसली सांग म्हणलं. ती म्हणे सर तुम्ही ना एक्सेट्रा म्हटलं. म्हटलं मग काय म्हणायचं असतं. म्हणजे एक्सेट्रा असतं. ओके, आपण मराठी माध्यम, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, आपल्याला नाही माहिती, पण शिका ना. ETC कधी विचार केला तर ETCचा अर्थ काय. हा ना, पण ETC म्हणजे काय, म्हणजे काय. अरे हो बाळा हो, म्हणजे ABCD कोण बोला, ये बा जबरदस्त आवडलेलं आहे आपल्याला, असं काहीतरी पाहिजे आपल्याला. तर शोधा
मजा आहे शोधा. भाषेत ज्याला भाषा आवडायला लागली आणि आपल्याला पर्याय आहे का सांगा तुम्ही? का भाऊ आपल्याला पर्याय आहे का? भाषेतच काम करायचं आपल्याला है ना. मास कम्युनिकेशन मध्ये आपण काम करणार आहोत. उद्या जाऊन कुठल्याही क्षेत्रात काम करा, रेडिओत करा, टीव्हीत करा, प्रिंट मध्ये करा, डिजिटल मार्केटिंग मध्ये करा, जे अत्यंत वाह्यात क्षेत्र आहे नका करू. पण त्याचं मूळच समजून घेत नाही ती भाषा. आजकाल तर ते मटा उघडणं म्हणजे त्यापेक्षा पॉर्न साईट बघितलेली वाईट असं म्हणायची वेळ आली. सिरियसली महाराष्ट्र टाइम्स घ्या, तुमचे लोकमत टाइम्स घ्या, त्यांचे कुठले घ्या, त्याचे काय थंबनेल्स आहेत. होपलेस. कोण शिकवतं हे? म्हणजे मला एकदा विचारायचं की हे असं शिकवणार तुमच्या सिलेबस मधला भाग वगळा, मुलं नापास झाली तरी चालते, पण असं नका शिकवू मुलांना यार. किती घाण आहे. आणि तुम्ही स्वतःला जर्नलिस्ट म्हणा, अवघड आहे की नाही. सो तेच मला सांगायचं तुम्ही काय भाषा वापरताय. बरं ह्या सगळ्या मागचा उद्देश काय असतो, किंवा हे घाणेरडे थंबनेल्स आहेत त्याच्या मागचा उद्देश काय असेल असं तुम्हाला वाटतं? का बरं तसं क्रिएट केलं जात असेल? हा, अटेन्शन सीकिंग म्हणतात त्याला, है ना, आय कॅचर म्हणतात त्याला. काय वाटलं रे? तर आता मुद्दा हा आहे की त्याच्यात तुम्ही काहीतरी असं काहीतरी बघणार किंवा असं काहीतरी टाकणार, त्याच्यावरती क्लिक्स वाढणार, आतमध्ये दुसरंच काहीतरी दाखवणार, किंवा ज्या उद्देशाने तिथे आपण जे काही बघायला जाणार असतो ते मिळणार नाही. मग मी काय म्हणतो, ह्याची सुरुवात कोणी केली असेल ना, म्हणजे घाणेरडेपणाची नाही, हुकची, त्याला आम्ही हुक म्हणतो. अन्नू कपूरजींचा शो ऐका, 11 ते 1 असतो रोज, सलग 4 दिवस ऐका. तुम्हाला त्यातलं काय मिळतं मला काही माहिती नाही, प्रत्येकाची एक पर्सनल चॉईस असते. पण अन्नू कपूरजी त्यांच्या प्रत्येक लिंक जिथे आम्ही बोलतो ना, आज जिथे बोलतो लिंक म्हणतात, शेवटी असं काहीतरी खतरनाक सांगून जातात ना, की असं ते साधारण सांगतात की वहां पे फॉर एग्जाम्पल धर्मेंद्र जी ने ऐसा किया, उन्होंने वैसा किया, ये फिल्म में ऐसा हुआ, तो ये गाना मैं आपके लिए लेकर आया हूं, लेकिन आने के बाद आपको बताऊंगा कि ऐसा क्या हो गया था कि एक अभिनेत्री ने साक्षात अमिताभ बच्चन को जड़ दिया चाटा. सुनाऊंगा आपको थोड़ी देर में. सुनते रहिए 90.7. अमिताभ बच्चन कोण आहे? गाईज मी तुम्हाला खोटं नाही सांगत. आपल्याकडे ह्याला गेलो तुम्ही कलेक्टर ऑफिसला आमची मीटिंग होती, तेव्हा कोरोना जस्ट संपला होता, तेव्हा अंगणातच आम्हाला सगळ्यांना बसवलं होतं. सगळ्या मीडियातली सगळी लोक होती. सरांनी बोलवलं होतं. आम्ही सगळे बसलो त्या अंगणात. कार आली, थांबली आमच्या समोरच. तर ते अरे सर आले. आम्ही सगळे आता आवरून बसलो, सर येणार. 4-5 मिनिट झाले, गाडी तर कोणी उतरेच ना. आम्ही एकदम ते सर उतरले आणि चला बसा झालं. आणि सगळं असं तरी बघितलं, रेडी तू कोण आहे? मग आम्ही 2-3 जण होतो. आम्ही शेवटी बसलो होतो. आम्हाला ते लास्ट आमच्यासाठी अलोकेट केलेली होती सगळे पत्रकार लोक समोर. मग आम्ही सगळ्यांनी हात वरती केला. बिग FM कोण आहे? आम्ही हात वरती केला. पुढे मला समोर बसवलं. म्हणे मी उतरलो असतो म्हणे, पण काय ते अन्नू कपूरचे काहीतरी सांगत होते रे म्हणे, मग ते सोडून कसं जायचं. सो दॅट इज हुक. क्वालिटी खूप महत्वाची आहे. ऍपल कोणाकडून आहे पाहिजे? हू यूज आयफोन? नो ऑफेन्स, काही त्याचा जोक करणं नाही, सहज विचार. कोणाकडे आयफोन नाही? हा बात आहे यार, आय लव्ह यू गाईज. हा हे आहे बरोबर, व्हेरी गुड. फार अभिमानाची गोष्ट नाही, गरीब असं वाईट आहे. मुद्दा वेगळा आहे, परत मुद्दा वेगळा आहे. तर छाया मुद्दा हा होता की त्यांनी आम्हाला सांगितलं की हुक किती महत्वाचं आहे त्या गोष्टीचं. चांगली क्वालिटी जेव्हा तुम्ही द्याल ना, तुमचे गिराईक कमी असतील, पण जे असतील ते परमनंट असतील. मी सकाळच्या एका शोला होस्ट, म्हणजे मला गेस्ट म्हणून बोललो होतं आणि 5 मिनिटं बोलण्याची मला संधी दिली होती. तर मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की मी 12 वर्ष पुण्यामध्ये राहिलो आणि सकाळी उठलं माझं सगळ्यात आवडतं काम काय असायचं की पहिले तो सकाळ आणायचा, मेन पेपर सोडून द्यायचा, मधलं ते काय पुरवणी त्यांची काढायची, त्याचं मागचं पान चेक करायचं, जे पूर्ण भरलेलं असतं नाटकांच्या ऍडव्हर्टाइजमेंट. बघितलं असेल तुम्ही पुढे नाटक, वेगवेगळे कार्यक्रम,
आपल्याकडे एखादं कुठेतरी येते 50 वर्षात, तेही भंगार, कोणी तिथे येत नाही लोक. ही इतकी वाईट परिस्थिती आहे. प्रत्येक पेपरला आपल्याकडे एका दोनच येतात, त्यांच्याकडे पूर्ण भरलेलं असतं. तर मी त्यांना तेच म्हणले की तुम्ही आमच्या शहराचा जो सांस्कृतिक पोषण आहे तो वाढवण्याचं काम करतात. दॅट्स आय एम हॅपी की आय एम असोसिएटेड विथ सकाळ. मला खूप आवडलं ते त्यांना सांगताना. पुढारी न्यूजच्या तिथे पुढारीमध्ये मी बसलो होतो, इंटरव्ह्यू देत होतो आणि ते मला म्हणतात काय रे तुला काय वाटतं म्हणजे भाषा चांगली शुद्ध काय याच्यावर तुझं काय म्हणणं. म्हणजे सर शुद्ध अशुद्ध हा माझा मुद्दाच नाहीये. भाषा कुठे वापरतायत त्याच्यावर त्याचं वापरण्याची गोष्ट ठरली पाहिजे. तुम्ही मित्रांमध्ये 4 शिकायतूनच बोलतो आपण, आई बहिणीशिवाय आपण बोलतच नाही है ना. मुलीशी बोलताना आपण असं होतं, तिथे आपण उगाच इंग्लिश फाडायला जातो. ठीक आहे, पण आपण शिक्षकांशी वेगळं बोलतो, आई वडिलांशी वेगळं बोलतो, त्यात आईशी वेगळं बोलतो, वडिलांशी वेगळं बोलतो, भावाशी वेगळं बोलतो, बहिणीशी वेगळं बोलतो, मित्रमैत्रिणींमध्ये वेगळं बोलतो, बॉसशी वेगळं बोलतो, शिक्षकांशी वेगळं बोलतो. मग तसंच हे माध्यम वेगळं आहे ना, मग तसं बोला. चूक काय त्याच्यामध्ये म्हणजे किंवा त्याबद्दल आग्रही असणं ही चूक काय. ते म्हणे की नाही मग म्हणजे शुद्ध म्हणजे मिळलं बघा, शुद्ध याचा अर्थ माझ्या दृष्टीने व्याकरणाधिष्ठित बोलणे, जे व्याकरणाला धरून आहे असं. आता त्यांना काय सांगावं. अगदी कोइन्सिडेंटली सकाळीच माझ्या एका मित्राने आमच्या ग्रुपवरती एक फोटो टाकला होता, पुढारी न्यूज चॅनलचाच होता. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की विद्यार्थ्यांना कॉफी करताना पकडलं. कॉफी लिहायचं होतं, कॉफी लिहिलं घाईत असेल विचार, पण हे अलाउड आहे का आपल्याला सांगा. आपण त्या क्षेत्रात काम करतो, आपल्याला अलाउड नाही. मी त्यांना म्हणलो सुद्धा की सर काय तुमचा ते खूप लोड असतो, मी पण समजू शकतो, पण असं नाही व्हायला पाहिजे. ह्याचं भान आणि ह्याची गरज आणि याचा अट्टहास, या 3 गोष्टी जर का असतील तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. भाषा अरे यार मतलब दिस इज माय पॉइझन टू टेल यू. चहा मी घेणार आहे तुमचं माहिती. मी म्हणलं मला अधिकार आहे. तिसऱ्यांदा रिमाइंडर नाही पाठवणार, मी बाहेर पाठवणार. तर मुद्दा हा भाषा खूप छान आहे. आता भाषा कशी शिकायची किंवा आता आपल्याला येत नाही का मराठी वाचता, आपल्याला बोलता येत नाही का, येतं. चूक बरोबर काय. रेडिओमध्ये बोलत असताना खूप आमच्यावरती आरोप केले जातात की तुम्ही फार सतत भाषा बदलता, एक सलग वाक्य एका भाषेत बोलत नाही. आता मी जेव्हा रेडिओवरती बोलतो तर मी जनरली असं बोलतो, फॉर एक्झाम्पल आज मी तुमच्याकडे इथे बोलायला येणार आहे, हे जर का मला छत्रपती संभाजीनगर वासियांना सांगायचं आहे सवय, तर त्यांना मला कसं सांगायचंय. तर मी म्हणताना म्हणेल की भाषा ही माझी अत्यंत आवडीची गोष्ट आहे आणि जी सतत वापरल्यामुळे मला वर्गात प्रचंड मार्क बसलाय. पण आज त्याचा मला फार आनंद आहे, कारण त्याच्याबद्दलच मला थोडंसं सन्मानित केलं जाणार आहे. 92.7 बिग FM तुम्ही ऐकत आहात. बडे नवाब आरजे श्रेयस तुमच्या बरोबर आहे. आज महात्मा गांधी मिशनच्या जर्नलिझमच्या कॉलेजमध्ये मला एक छोटंसं सेशन घेण्यासाठी बोलवलं, जिकडे काही छान विद्यार्थी माझ्या बरोबर असतील. आम्ही धमाल करणार आहोत, मजा करणार आहोत आणि विशेष म्हणजे भाषेवरती आम्ही बोलणार आहोत. नुकताच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला, त्यानिमित्ताने हा अतिशय सुंदर उपक्रम इथल्या शिक्षकांनी आयोजित केलेला आहे. मला फार मजा येणार आहे आणि तिकडे काय काय घडतं हे मी तुम्हाला सांगतो. थोड्याच वेळात ऐकत राहा 92.7 बिग FM. ठीक आहे, इतकं सहज सुंदर स्वच्छ मी सांगितलं. ह्याला पण काही लोक माती करू शकतात, ते फार म्हणजे खराब करायला काय डोकं थोडंच लागतं. आता कितीतरी आरजेसचा हा बेसिक प्रॉब्लेम आहे. मी सांगून दमलोय की आता विठ्ठल सुंदर नाव सांगितलं एकदम कॉन्फिडेंटली, बरोबर ना. तू नाम आहे भाई तेरा, तू बताओ ना उसको. कुठे शिकतो रे बाबा. महात्मा गांधी मिशन, बरोबर आहे. कुठल्या शहरात शिकतोस तू. छत्रपती संभाजीनगर. कुठल्या राज्यात शिकतेस तू. महाराष्ट्र. आणि तू कुठल्या देशात. इंडिया, बरोबर. तर ह्याच्यात काही शिकण्यासारखं आहे का, ह्याच्यात काही चुकण्यासारखं आहे का. दोन्ही नाही. अरे हे आरजे स्वतःचं स्टेशन, स्वतःचं नाव आणि स्वतःच्या शोचं नाव सुद्धा धड सांगू शकत नाही, फ्रिक्वेन्सी सुद्धा सांगू शकत नाही. नाव घ्यायला नको. कसं सांगतात, मी माझी फ्रिक्वेन्सी वापरून सांगतो. काय तुम्ही खरंच ऐका.
ह्यापेक्षा वाईट करतात, मला एवढं वाईट करता येत नाही. पण तुम्ही ऐका आणि सांगा मला की आहे की नाही हे. तुम्हाला जर का स्वतःचं नाव गाव पत्ताच सांगता येत नाही, पुढचं मी का ऐकू तुमचं? मग तुम्ही मला भले 1 करोड रुपये दिवसाला कमवायची फॉर्म्युला सांगणार असाल तर रेडिओवरती, तरी काय ऐकू मी तुमचं? आणि माझंच ऐका असंही म्हणणं नाही. कधी कधी मला खूप लोक म्हणतात की तू थोडासा रटाळा बोलतोस. म्हटलं हो, मला मान्य आहे, कारण रेडिओ इज ऑल अबाउट परसेप्शन. जसं सिनेमॅटिक लिबर्टी असते, तुमची काय पोएटिक लिबर्टी असते किंवा लेखकाची लिबर्टी असते, तशी थोडीशी आर्जेची लिबर्टी असते. तुमच्या आर्जेच कोण? तर मुद्दा हा की भाषा वापरत असताना तुम्ही त्याची नीट ते प्रक्षेपित करता आली पाहिजे, ती बोलता आली पाहिजे, डिलिव्हर करता आली पाहिजे. एकाच भाषेला सावरकरांनी खूप छान, मी परवा तेच रेडिओवरती बोललो की सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यातलं काय कर्तृत्व आहे किंवा त्यांनी काय केलं हे बोलायची आपली लायकीच नाही. आपली काय कोणाचीच, कुठल्याही राजकीय नेत्याची लायकीच नाही त्यांच्याविषयी बोलण्याची. पण शेवटी तो मुद्दा आला गेला. त्याचे राजकीय त्याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात, पण हे तर तुम्ही नाकारू शकत नाही ना की त्या माणसाने आपल्या भाषेला 45 नवीन शब्द दिले. आपल्याकडे खूप सुंदर अभिनेत्री आहे जिने त्या नाटकात काम केले. काय तुझ्या नाटकाचं नाव? त्रिवेणी ना. हा, खूप सुंदर काम करते ती. आणि तुमच्याला कोणी बघितलं असेल तर नेक्स्ट टाइम प्रयोग असेल तर नक्की सांग. खूप चांगलं काम करते ती. तर सावरकरांनी आपल्या भाषेला 45 नवीन शब्द दिले. त्या हे कोणी नाकारू शकतं का? मग काय म्हणजे त्याची गरज काय? पुन्हा त्याची गरज काय? त्यांचं असं म्हणणं नव्हतं की इंग्रजी भाषेतले शब्द जर का वापरले किंवा ते आपण सहज आत्मसात केले तर चुकलं कुठं? चुकत कुठेच नाहीये, पण वापरा ना आपल्याकडे शब्द, काय वाईट? डिरेक्शन, आपल्याला डिरेक्शन म्हणायचं का डायरेक्शन? इथून मुंबई है ना, तसं मी म्हटलं फिनाले चालूच आहे. तसंच तुम्ही दिग्दर्शन हा शब्द त्यांनी दिला आपल्याला, विद्युत दाहिनी हा शब्द त्यांनी दिला आपल्याला, टपाल हा शब्द त्यांनी दिला आपल्याला. लिस्टे वाचा, खूप मजा येईल तुम्हाला. आणि कितीतरी आपल्याच, आता अजून गंमत बघा, आपल्याचकडच्या भाषेची मजा. मी तिकडे चाललो होतो आणि असं मला खूप तहान लागली आणि मग मला असा विचार आला की मला कुठे थंडगार पाणी कुठे भेटेल? पाणी कुठे भेटेल तुम्हाला? पाणी मिळेल ना, माणूस भेटतो. मी तिकडे चाललो होतो, मला भाविका भेटली आणि पाणी मिळालं. हा बेसिक फरक आहे. पण त्याच्यातही गंमत बघा, आपण हिंदी बेल्टच्या जवळ आहोत म्हणून आमची भाषा अशी, हा एक आपल्याकडे एक तुकार त्याला पळवाट दिली जाते. छोटा आहे का असा कमी टेबल फॅन का झालाय तुला? एकदा इकडे एकदा इकडे. हा मी तेच म्हणतो. अच्छा तुमची असते बरोबर. मुद्दा हा की मग ह्या बेसिक चूक आहेत ज्या आपण सुधारू शकतो. अवघड नाही, हळूहळू येईल. त्यानंतर मी तिकडे गेलो होतो आणि तिथून वापस आलो, परत आलो तर ऐकवलं. मग जर का हाच आधार घ्यायचा ठरला की आम्ही हिंदी क्षेत्राच्या जवळ असल्यामुळे आमच्याकडे जर काही शब्द आहेत, आमचे शब्द थोडेसे ओव्हरलॅपिंग आलेले आहेत, आमच्याकडे काही हिंदी आले, काही फारसी आले, काही उर्दू आले, मग वापस आलोय असं जेव्हा म्हणता, मग हिंदीने मुझे पाणी मिला, मग मराठीत का नाही मिळत म्हणत? तिथे का भेटतं म्हणतात? तर चुकीचा आधार जर का बरोबर पद्धतीने वापरायचा ठरला तर आहे की नाही माझ्या? तर मराठी भाषेला अनेक बोली आहेत, बोली भाषा खूप आहे. तू कुठला आहेस? मूळचा इथलाच आहेस तू? सिल्लोडचा आहे. बरं बाहेरचं कोणी आहे का अपार्ट फ्रॉम संभाजीनगर जिल्हा? कोकणची माणसं साधी बोली. वा वा. अहमदाबाद, बीड, विदर्भ, तर हा नागपूर, सावजी जगात नाही, केशवचे तर्री पोहे ना. हा अरे भाई 6:30 पोहे समजत होतो त्याच्यावर वेगळं लेक्चर होऊ शकतं काय. तर आपल्याला माहिती तिकडची भाषा कशी वेगळी आहे. जाऊन राहिले, करून राहिले, उभं राहून राहिले, किंवा मी करेले, मी बसेले, मी येले, ही तिकडची भाषा आहे थोडीशी. आणि
म्हणजे माझं एक असं पर्सनल म्हणजे बीड, लातूर, पिंपळखुरी इथलं जर का तुम्हाला मराठी यायचं असेल तर जन्मच घ्यायला लागतो. कुठल्याही आर्टिस्टला ते जमत नाही, हे जमतच नाही. मी खूप प्रयत्न केलाय. आमची सासूरवाडी बीडची त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला अनुभव. पण म्हणजे काय, पण तुम्हाला तेच सांगतो. पण गंमत ती ना की हे जेव्हा छापी यायला लागते ना, जेव्हा प्रिंट होऊन यायला लागते ना, तेव्हा त्रासदायक होतं. म्हणून आहे किंवा काय नाही म्हणून मी बिंदास म्हणतो की मी दिव्य मराठीच्या माझे खूप मित्र आहेत त्या पेपरला काम करणार. मी त्याला कितीतरी वेळा फोटो काढून तुम्ही बघत नाही का तुम्ही काय छापताय, काय वाटतील ते रे, काय वाटतील ते. शाहरुख खानची एक ऍड आहे, कुठलं क्रीम, फेअर अँड हँडसम, आणि हिंदीत ती प्रिंट होऊन आली असेल. शाहरुख खान उभा आहे आपला ते घेऊन, और फेअर अँड हँडसम लगाइए बंदा बनिया. तर ती टीव्ही ऍड आहे की अगर आप उसका बंदा बनना चाहते हो वगैरे वगैरे वगैरे. त्याचे काय तरी मग त्याचं गुगली ट्रान्सलेशन केलं, त्याला गुगलच म्हणतो मी. हा, पहिलं अक्षर समजलं असेल तर ते ट्रान्सलेशन वाईट दर्जाचं असतं. फेअर अँड हँडसम लावा आणि बंदा बना. म्हणजे बंदा बना म्हणजे काय, आपल्याकडे सुट्टे आणि बंद रुपये असतात ना, म्हणजे काय बनायचं. हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडचा. आणि इंडस्ट्री रेडिओ मध्ये तर जी काय ते म्हणतात ना, टिप्पर म्हणतात त्याला, ते मोठं असतं. तशी माती खातात आमच्याकडचे कॉपीरायटर्स. काय वाटतील ते लिहितात. बरं हाईट म्हणजे यार, एक दिवशी मी माझ्या कॉपीरायटरला फोन केला की अरे म्हणलं ठीक आहेस तू सोलापूरचा आहेस माझ्या, पण ना आपण ऍड लिहितोय ना ती पुन्हा गाडगिरी ज्वेलर्स पुण्यासाठी लिहितोय, बाकी सोड, त्यांचं भान ठेव. ते आले ना ते बिझनेसही घेऊन जातील, गंदा बंद होईल. असले स्क्रिप्ट नका लिहू त्यांच्यासाठी. खूपदा असा प्रॉब्लेम होतो. आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला रेडिओसाठी काही लिहायचंय किंवा आरजे ज्याला व्हायचंय, स्पेशली जर तुम्ही लक्षात घ्या, कॉपीरायटिंग आजच्या घडीला मला तर असं वाटतं ना इतका जबरदस्त स्कोप असलेली जागा आहे, पण तिथे चांगले कॉपीरायटर्सच नाही. रेडिओची एखादी ऍड आठवते का रे कोणाला, एखादी लक्षात राहिली? थोडा विचार कर. म्हणजे रेडिओ कितपत ऐकलाय पाहिजे नाही लक्षात. कारण हो हा, पण कुठली काही आठवते साधारण? बाफना ज्वेलर्स, ओके. मनीष ट्रस्ट भुसावळची ऍड तो ऐकली रेडिओ. कोठारी ज्वेलर्स रेडिओवरती केसरी करतात, पुण्याच्या रेडिओवरती ऐकतो. एवढं नाही ठरवायचं. हा नाही, पण मुद्दा हा आहे की बघा हे तुम्हाला लक्षात राहत नाही. याचं कारण काय? हे आमचं फेल्युअर आहे. कारण आपण ते डिलिव्हरच नाही करू शकलो. किंवा जर कमी म्हणलं टिंग 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 म्हणजे काय, बँक ऑन, ब्रिटानिया, किंवा हे का लक्षात राहिलं? कारण ते इतकं छान ते प्रोजेक्ट केले गेलेले तसं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. मी एक सुंदर पॉडकास्ट बघत होतो आणि मी तुम्हाला का सांगतो, रेडिओ क्षेत्रामध्ये सध्या आमच्याकडे तर ज्याला भाषेवरती प्रभुत्व आहे ना, त्यांची तर इतकी वानवा आहे, इतकी गरज आहे त्या लोकांची. कारण अमूलचे आपण बघतो पोस्टर्स, ओके, आय थिंक दे आर वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट ऍड मेकर्स टिल डेट. माझ्या मते खूप सुंदर त्यांचे ते कॅरिकेचर्स असतात. त्यांची ती अमूल गर्ल असते आणि ती काहीतरी लेटेस्ट जे काही टॉपिक्स असतात त्याच्यावरती ते बनवतात. किती सुंदर आहे. किती त्यांचे बिलबोर्ड्स असतील, किती होल्डिंग्स असतील देशभरात, काय वाटतं? एनी रॅन्डम गेस किती नंबर्स असतील? एवढे फेमस आहेत. अरे देशभरात ते फेमस किती ना, 10 लाख असू शकतं. ऑलमोस्ट देअर 11-13. मी म्हटलं ना आता बाहेर जावं लागेल, याच्या बोलायचा अधिकार फक्त मला आहे. 10 लाख बोललाय तो, अजून बीड आगे बढाव 15 लाख पर्यंत असू शकतं. ग्रेट, ठीक आहे. चला आपण असं म्हणून 20 लाख. यार देशभरात एवढे फेमस आहे अमूल ब्रँड, राईट? तुम्ही बघितलं ना पाहिजे ते अमूल ती गर्ल ते काहीतरी असतं. आता आपण पाकिस्तानला हरवलं की काहीतरी बनवतात, चंद्रावरती गेलो तर काहीतरी बनवतात. असं तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त 100 बिलबोर्ड देशभरात. याच्यावर विश्वास नव्हता बसला मला सुद्धा, बट स्टील दे आर दॅट फेमस.
का? भाषा, कंटेंट, राईट, खूप महत्वाचं आहे. तुम्ही या क्षेत्रात काम करणार, तुमच्यातले बरेच जण पत्रकार होतील, तुमच्यातले बरेच जण मी म्हणेन की अशा कुठेतरी ट्रॅकला जातील की जिथून भाषा समृद्ध होत जाईल. माझी सगळी भाषा आहे, म्हणजे मला मल्याळम पण माझीच भाषा, तेलुगू पण माझीच, मराठी पण माझी, इंग्लिश पण माझीच. ही सगळी भाषा तुम्ही लोक समृद्ध करणार आहात. पण याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? पहिली गोष्ट ओपन माइंड, दुसरी गोष्ट शिकायची तयारी. आणि खूप जड गोष्ट सांगतो तुम्हाला, जे खूप अवघड आहे, ते म्हणजे आपल्याला जर का कोणी करेक्ट केलं ना तर ते आत्मसात करायची तयारी खूप अवघड आहे. तू मेरे को सिखाएगा. आज तुमच्यासोबत जर का मी इथे चर्चा करायला सुरुवात केली, उदाहरणार्थ ChatGPT वरती किंवा रील्स कशा बनवतो, मी डिजिटली दिव्यांग माणूस आहे तुमच्यासमोर, मला काहीच येत नाही त्यात. आपल्याला पुढे जाऊन काम एकट्याला तर करायचं नाही, आपल्याला कोलॅबरेटिव्ह वर्क करायचं, आपल्या टीम मध्ये काम करायचं. ठीक आहे, एक 10 लोकांची टीम असेल तुमच्याबरोबर, प्रत्येक जण कुठून तरी आलेला असेल, आपल्याला कोलॅबरेट करायचं त्यांच्यावर, त्यांची भाषा शिकायची. पण सगळ्यांनी मिळून एकच भाषा बोलायची. किती सही गोष्ट आहे. म्हणजे उद्या कोकणातनं ही आहे आणि ही नागपूरमधून आलेली आहे. 2 टोक आहेत आपल्या महाराष्ट्राचे, बरोबर. आणि हे आज छत्रपती संभाजीनगर सेंटरला येऊन दोघे मिळून एक आर्टिकल जर का लिहायला बसल्या, कायच मजा येईल ना मराठीची. आणि आर्टिकल चेक करायला बसलं डोळ्याचं म्हणतो. पण मग का, म्हणून म्हणतो प्रमाण भाषा काय, जसं इंग्रजी का वापरली जाते, जगात शेकडो भाषा आहेत, मग आपण इंग्रजी का वापरतो? ब्रिंगिंग ऑन द कॉमन प्लॅटफॉर्म. सो प्रमाण मराठी हा तुम्ही कॉमन प्लॅटफॉर्म आहे जिथे सगळ्यांना कळेल, असं का नाही समजून. म्हणून म्हणतो भाषेचा, जे म्हणतात की भाषेचा अट्टहास काय, भाषेचा आग्रह काय, तर मग कॉमनली कळायला पाहिजे ना, बरोबर ना. आता एखादा असा शब्द आहे का तुमच्या नागपूर साईडला बोलला जाणार की जो जनरल मराठीतला इकडच्या लोकांना लवकर समजत नाही, असं एखादा शब्द, एखादं काही कुठल्या गोष्टी तुम्ही असं काहीतरी वेगळं म्हणत असाल? कास्तकार, शेतकरी, आपल्याकडे नाही. हा, कास्तकार. आता तू काहीतरी लिहिली, कास्तकारांचा प्रश्न मी सोडवते, आणि मी वाचतोय मुंबईत, कास्तकार म्हणजे कोण बाबा, असं होणार ना. कॉमन प्लॅटफॉर्म वरती येणं हे पहिले गरजेचं आहे. कास्तकार हे ह्याला आपण कुठेतरी अशा ठिकाणी वापरू शकतो जेव्हा तू तुझं काहीतरी एडिटोरियल लिहितीस किंवा तू तुझा काहीतरी वेगळा लेख लिहितीस. नागपुरातल्या शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न मांडताना कदाचित तू तो शब्द वापरला की शेतकरी ज्यांना नागपुरात आम्ही अभिमानाने कास्तकार म्हणतो त्यांचे हे प्रश्न आहेत, मग ते मुंबईतल्या माणसाला कळेल. ही मजा आहे. सो योग्य प्रमाण भाषेचा अट्टहास, इट इज ऑल अबाउट ब्रिंगिंग एव्हरीवन ऑन द कॉमन प्लॅटफॉर्म ऑफ अंडरस्टँडिंग बेसिकली, बरोबर ना. तसंच आहे. आता हा झाला मूळ भाषेचा मुद्दा, आणि व्यक्त व्हायला काय आपल्याकडे आता काय खूपच माध्यम आहे, पण त्याच्यात हा जो शब्द आहे ना अभिव्यक्ती, हा खूप महत्वाचा आहे की तुम्ही त्यातनं कसे एक्सप्रेस होता, तुम्ही त्यातनं काय सांगण्याचा प्रयत्न करता. घूम फिर के हमारे रेडियो में आ जाते हैं की तसं आता मला ही सवय की मी दर 3 वाक्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये जे फिरतोय, पण मी कुठेही काही कसंही नाही वापरत. एक वाक्य गेल्या वर्षात पूर्ण वापरा, किंवा एक जर का तुम्ही एखादा मुद्दा सुरू केला तर त्या भाषेबरोबर तुम्ही पूर्ण वेळ बोलत राहा, अशी जनरल अपेक्षा आहे लोकांची, ऐकणाऱ्यांची. ज्यांना खरोखर रेडिओ जेव्हा काम करायचंय त्यांनी तर हे खरंच लक्षात घ्यायला हवं. वाचताना सुद्धा, इव्हन आज वर्तमानपत्र वाचत असताना किती अवघड आहे खरं तर वर्तमानपत्रात लिहिणं, मला तरी असं वाटतं. कारण आता तो मराठी पेपर आहे, बोलताना मी 4 इंग्रजी शब्द मध्ये लावून बोलू शकतो, बरोबर ना. पण मग पेपरचं काय, तिथे लिहावंच लागतं. मग तिथं होते खरी माती की मग गुगल वापरलं जातं, आणि शब्दच माहिती नाही, किंवा माहीत जरी असले तरी आम्ही निकालो आता काढायचंय, माझ्याकडे वेळ नाही तेवढा, हा प्रॉब्लेम आहे. मग हे जेव्हा तुमच्यावरती वर्क प्रेशर्स येतील, तुमच्यावरती डेडलाईन्स येतील, तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकता मी आता शब्दकोश घेऊन बसते,
किंवा मी उद्या श्रेयसला फोन करून विचारतो, अरे यार भाऊ याला काय म्हणतात. हे होतं अजूनही माझ्या बाबतीत, पण किती चांगली गोष्ट आहे. लोक मला उगाच उर्दूचा मास्टर समजतात, माहित नाही का. उगाच काहीतरी असं जड शब्द आला उर्दू तर मला याचा अर्थ काय म्हटलं, हा 2 मिनिट मला एक थोडंसं अंदाज लावायला लागतो की काय नेमकं म्हणायचं असेल. पण हे का बरं झालं, ती भाषा मला आवडते, मी त्याचा चांगला वापर करायचा प्रयत्न करतो. रेडिओमध्ये काम करत असताना कारण यार बघा ना, किती सोपी गोष्ट आहे की रेडिओ हे एकमेव क्षेत्र असेल जिथे भाषा जर का तुमची नसेल चांगली तर तुम्ही कामच करू शकणार नाही चांगल्या पद्धतीने, किंवा तुम्ही खूप लॉंग टर्म नाही टिकू शकणार, तुम्ही ते अपीलच होणार नाही लोकांना. याचं कारण की पेपर दिसतो मला समोर, मी त्याला स्पर्श करू शकतो, आय कॅन फील इट, माझ्या नजरेने मी ते बघतोय, त्याला एक टँजिबिलिटी आहे. मी पेपर वाचताना गाडी नाही चालवू शकत. सेम गोज विथ टीव्ही, तुमचा मोबाईल, तुमचा डिजिटल मीडिया, तर डायरेक्ट एंगेजमेंट आहे तुमच्या डोळ्यांची. रेडिओ इज द ओनली मीडियम की जिथे तुम्ही ते पॅसिव्ह मीडियम त्याला म्हणतात ना, तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडला ते जेव्हा चाललंय तुम्ही ते करत असताना कामही करू शकता. मग तिथे तुमच्याकडे तेवढा एकच माध्यम आहे तुमची भाषा, त्यातही 30च सेकंद ते 50च सेकंद आहे. तुम्ही विचार करा किती इम्पॅक्टफुल बरोबर आहे. म्हणून रेडिओमध्ये भाषा खूप महत्वाची, खूपच महत्वाची. त्यातही मग तुम्ही काय वापरताय, जसं मलिष्का, खूप सुंदर उदाहरण तरी नाव काढलं मलिष्काचं. मलिष्का मुंबईत काम करते. आम्हाला असं सांगितलं जातं की रेडिओ थोडासा लोकल असतो, रेडिओ लोकलच असतो, पण त्यामुळे तुम्ही त्या शहराविषयी त्या शहराच्या अँगलनी बोला, तसली लोकल भाषा वापरा. मलिष्का बोलताना थोडीशी मुंबई या बंबई या त्याला काय म्हणतात, अरे क्या करायला आहे वगैरे वगैरे, ते होतं. ते ठीक आहे, ते तेवढ्या पुरतं ठीक आहे, हो ना. पण ते 1-2 वेळा ठीक आहे, तात्पुरतं ठीक आहे. किंवा एखादा आरजे असतो तरी ती स्टाईल बनवलेली असते, तेव्हा त्याला तो अधिकार आहे. जसं नाशिकला जर का तुम्ही गेलात किंवा रेडिओ सिटी पर्टिक्युलरली तुम्ही महाराष्ट्रातला ऐकलात तर तिथे खूप सुंदर ते त्याला आता आमच्या भाषेमध्ये स्पार्कलर असं म्हणतात. ते यवतमाळ, धुळे, जळगाव, चाळीसगाव याही शहरांची इतकी मजा आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे नो ऑफेन्स, धुळे, यवतमाळ, जळगाव, चाळीसगाव, काहीतरी मला नाही करत अजूनही काय काहीतरी, या सगळ्या शहरांच्या नावामध्ये ळ आहे. तिथल्या सुद्धा ळ म्हणताय. गडगावला जाऊन राहिलो ना, त्यांना ळ म्हणता येईल की ते आपल्याकडे मजा आहे. बरोबर, ठीक आहे. तर हे की म्हणजे मला तर जर का कोणी पर्सनली मला कोणी विचारेल ना तर मला इथल्या रेडिओ स्टेशन्सला एक खूप प्रेमाने गिफ्ट द्यायचं, त्यांच्या बिल्डिंगच्या आकाराचा न गिफ्ट करायचा. न फुकट येतो, वापरा ना. का म्हणजे परत काय होतं की ह्याचा त्रास होतो नंतर, आणि होईल. खूप त्रासदायक गोष्ट आहे की आपण जेव्हा माध्यमांमध्ये काम करायला लागू, आपला सुपिरियर, आपला जो सिनियर असेल तो जर काय विशिष्ट प्रमाण भाषेला जर का मान्यता देणारा असेल तर तरी द्यावी अशी अपेक्षा पण ते जर का आपण नाही डिलिव्हर करू शकलो तर आपल्याला किती मनस्ताप होणार. एक दुसरं, हे जेव्हा बोललं जातं म्हणजे जर का माझ्या घरातला मिक्सर बिघडला, आता मला तो रिपेअर नाही करता येत, नाही येत मला, तर माझ्या आईमध्ये हे पण ऐकवते, अरे इंजिनियर झाला तुला मिक्सरने नीट करता येत, काय संबंध आहे. पण ऐकावं तसंच रे. जर का तुम्हाला म्हणलं अरे काय रे तू थोडं जर्नलिझम मधनं आला, तुला साधं मला फरक नाही कळत, काय राहिलं नाही. आणि तेव्हा तयारीला वेळ नाही, ते जे खाईल ना आतमध्ये ते काय, तो जो ओरखडा असेल ना तो आयुष्यभर राहील. मी सोसलेत म्हणून सांगतो. आमच्या 2005-06 ची गोष्ट सांगतो. पुण्यात सगळे गेलेलेच असतील ऑफकोर्स. कुडलक चौकात सागर ट्रेड काहीतरी आहे, कुडलक चौकाच्या अपोजिट साईडला, तिथे आम्ही सगळे उभे होतो. आणि एक जण जाताच म्हणलं की आंधळ्याला ओळखतात मराठवाड्यात का भाषा. पण त्याला कोणी टोकलं तर आपल्याला राग पण येतो.
कोल्हापुरी बोला, मालवणी बोला, पण कुठे, तुमचं माध्यम काय ते मॅटर करतं. तुम्ही टीव्हीत ऑफिशियल अँकर म्हणून बोलणार असाल, नॉट अलाउड. रेडिओवरती बोलणार असाल, तुम्ही त्याचं काही तसं काही कॅरेक्टर डेव्हलप केलं असेल, तसं आता उदाहरणार्थ ही उद्या काम करणारी रेडिओवरती आणि हिने तिच्या शो मध्ये एक सेगमेंट किंवा एक कॅरेक्टर डेव्हलप केले जे कोकणी आहे, हे खूप मजेदार आहे बरं का. जर काही उद्या इथल्या ह्या शहरात जर काही शो करत असेल आणि तिने ते कोकणी अँगल इथे डेव्हलप केलाय, कारण आमच्या कोकणात असं नसतं वगैरे, जर तुला ते म्हणायचं असेल तर ती मजा म्हणून होऊ शकते. तिला बाकी नीटच बोलावं लागेल. ओके, कळलं? हे प्रश्न असतील नसतील विचार काय हरकत नाही, कारण मी एकदाच बोलतो असं होतं. मला वेळ संपलाय का काय काय ऑलमोस्ट संपलाय. सो मी परत तेच म्हणतो की बेसिकली हे जे मी तुम्हाला सांगितलं ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट झालं पाहिजे. पुन्हा एकदा ते सांगतो यार, मला खूप खूप सुंदर ही संधी आहे. मी परत सांगतो, हे कॉलेज इथला स्टाफ, मी इथे ऑफिशियली मला कोणी बोलवलंय म्हणून मी हे आभार प्रदर्शन वगैरे करत नाही, पण मी परत सांगतो की ही संधी मिळत नाही. आम्ही बाहेर ते ना ती दगड झेलून शिकलोय, तुम्हाला डायरेक्ट संधी आहे. बाहेर गेल्यानंतर तेवढं ना फोड होतो. याचं खूप सुंदर उदाहरण आहे कसं तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. त्यांना रेडिओतलं बघायचं असेल ना, प्लीज आरजे सोनालीला आहे. कोणी म्हणावं ती पुण्याची नेहमी, पुण्याची नेहमी इतकं सुंदर ती बोलते किंवा प्रयत्न तरी करते. केदार बोलतो छान. अपूर्वा म्हणून त्यांच्याकडे एक मुलगी होती, ती खूप सुंदर हिंदीमधनं शो करायची दुपारचा. उर्दू इतकं सुंदर काय पोएट्री वगैरे, मी फॅन होतो तिचा. आणि जेव्हा तिला मी भेटलो, अपूर्वा जाधवराव म्हणलं, मी गारच झालो. मला अपेक्षाच नव्हती की ती मराठी मुलगी असेल. इतकं सुंदर ती बोलायची. श्रुती, आपली कलाकार श्रुती. हे कमवावं लागेल. आणि इथे आपल्याकडे पात्रता शिकली तेव्हा असं होतं की रेडिओ जॉकी म्हणून काम करताना डिग्री वगैरे विचारतो तेव्हा सो म्हणण्याचा उद्देश आहे की रेडिओत काम करायचं असेल, प्लीज भाषेवरती काम करा. आम्हाला चांगल्या लोकांना ऐकायला खूप आवडेल. कधीही काहीही कुठल्याही क्षणी लागलं, आय एम ऑलवेज देअर. ठीक आहे, सोशल मीडियावरती तर मी असतोच आणि मी रिप्लाय पण करतो भावतात नाही. आणि तसं आपल्याकडे मॅडम आहेत, तुम्ही काही प्रश्न असतील विचारा, मलाही विचारा, पण प्लीज छान काम करा. भाषा आम्हाला विचारा, पण ते एक्सपर्ट आहे म्हणून त्यांना विचारा. हा, म्हणजे त्या क्षेत्रात कसं आहे मी म्हणले, मला म्हणण्याचा उद्देश होतो की तुम्ही मागे पडू नका यार. कारण ना गुरूर होतो लोक मेरा. म्हणजे मी सांगतो ना, गुरूर हा शब्द खूप छान आहे. की अभिमान हा थोडासा तरी पॉझिटिव्हच शब्द आहे. म्हणजे गुरूर मतलब इसको बोला ना तो देख पर्सनल ले लूंगा मी. आणि तेच तेवढ्याच पर्सनली मी घेईन की जेव्हा तू 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 कुठेतरी जेव्हा जा, यार आपला पोरगा आहे, तू ये चाहिए मेरे को यार अंदर से, और तू ला सकते, खूप सोपं आहे. भाषेसाठी मजा येते आयुष्यात. शिकायला आहे उलट जेवढ्या भाषा बोलता येते तेवढी मजा जास्ती, जेवढे शब्द शिकता येतील तेवढी मजा जास्ती. समोरचा व्यक्ती आपल्याकडे म्हणजे एक छोटासा किस्सा सांगतो आणि मी माझा 2 शब्द सांगतो की मी जेव्हा मिरचीत लागलो पहिल्यांदा आणि रविवारचा शो करायचो, तर मला मराठी गाणी असायची आणि त्याच्याविषयी बोलणं अभिप्रेत होतं. तर बोलता बोलता मी असं काहीतरी बोलून गेलो असेल की त्या अनुषंगाने असं काहीतरी माझ्या ह्याच्यात तो शब्द आला होता. मला एक फोन आला, पहिले मेसेज आला, मग फोन आला की काय नाव तुमचं? श्रेयस. मग कुठे असतात? महाराष्ट्रात. तर माझा शो सगळीकडे जायचा. तर मग मी डायरेक्ट सांगायचो की मी पुण्यात बोलतोय, मी महाराष्ट्रात असतो म्हटलं. अरे नाही, पण नेमकं कुठे असतं? म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, पण काय करता, कुठे असता तुम्ही? म्हटलं काय काका मुलगी लग्नाची असंच विचारलं मी. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही तुमचं नाव काय? नाव श्रेयस. मग ते खोदून नाही आडनाव सांगायला लाज वाटते का? म्हणजे अजिबात नाही, अभिमानच वाटेल. पण आडनाव सांगितलं की तुम्ही जात शिकतोय म्हणून सांगत नाही. काय प्रॉब्लेम आहे तुमचं सांगा. हे खूप दिवसांनी मला तुझं कौतुक करायचंय बाळा, की म्हणे तू तुझ्या बोलण्यामध्ये अनुषंगाने हा शब्द वापरला, जो आजकालच्या पिढीमध्ये ऐकायला मिळत नाही, म्हणून छान वाटतं. त्या एका गोष्टीने आज माझं कोल्हापुरात नाव झालं. सो मुद्दा हा
अतिशय अनुभव आहे चांगलं तुम्हाला मिळालं. मला खूप अपेक्षा आहे तुमच्याकडे जेन्युइन आय वॉन्ट टू सी यू गुड प्लेसेस राईट आणि रेडिओ तर ऑलवेज होईल. चल थँक्यू सो मच.